विठोबा, अरे दाजी नायकाचा लोक हाय म्या. पेशवा असू दे नाहीतर विंग्रज, पुरंदर आणि वज्रगडाच्या चिऱ्याला निसता हात तर लावू दे. बापूच्या निगराणीत वाढलेलं फौलाद हाय हे, गोऱ्यांचा नामून निशाण ठेवणार नाही. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय मल्हार, जय राजे उमाजी नाईक. मित्रांनो, नुकताच गणेशोत्सव साजरा झाला आणि सातारा जिल्ह्यातील वाई शहरामध्ये मित्रांनो एक ऐतिहासिक आणि धाडसी देखावा दाखवण्यात आला आणि त्या देखाव्याचं दाखवणाऱ्याचं नाव आहे न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई. मित्रांनो, या मंडळाने जे महाराष्ट्रभर कुणीही आजपर्यंत केलं नाही ते करून दाखवलेलं आहे आणि एका अपरिचित योद्ध्याची जीवनगाथा अवघ्या 30 मिनिटात एखाद्या चित्रपटाला लाजवेली इतक्या सुंदर पद्धतीने आपल्याला दाखवलेली आहे. आणि मित्रांनो, हा देखावा महाराष्ट्रभर आपण रील्सच्या माध्यमातून पाहिला आणि प्रत्येकाने रील्स वरती या न्यू गजानन मंडळाच्या इन्स्टा चॅनल वरती बऱ्याच प्रकारे छान छान कमेंट्स केल्या. तर या देखाव्यामागची जी लोक आहेत ज्यांनी या देखावा यशस्वी करण्यासाठी आपले योगदान दिलं, अहोरात्र मेहनत केली, तर त्या कार्यकर्त्यांना आणि त्या सर्व मित्रांना आपण भेटण्यासाठी वाई या शहरामध्ये त्यांच्या मंडळाच्या ठिकाणी आलेलो आहोत आणि आपण त्या सर्व मित्रांची मुलाखत किंवा त्यांचं या देखाविषयी मत किंवा मनोगत आपण या व्हिडिओ मार्फत दाखवणार आहोत. तर आता आपल्या सोबत या बाजूला सर्व मित्र बसलेले आहेत, तर आपण प्रत्येकाला या देखाव्याविषयी काही प्रश्न विचारणार आहोत आणि या देखाव्याविषयी आपण थोडी चर्चा करणार आहोत. तर थोडाही न वेळ घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. चला मित्रांनो, आता सध्या आपण या न्यू गजानन मंडळाच्या सदस्यांबरोबर आहोत आणि ही सर्व ती टीम आहे ज्यांनी हा देखावा यशस्वी करून दाखवला. नमस्कार, मी रणवीर गायकवाड, न्यू गजानन मंडळ गंगापुरी वाई या मंडळाचा अध्यक्ष व तसेच आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक या देखाव्याचा दिग्दर्शक नेपथ्यकार. नमस्कार, मी सिद्धेश्वर गायकवाड या जिवंत देखाव्यात उमाजी नाईक यांच्या भावाची भूमिका स्वीकारली. नमस्कार, मी अक्षय मराठे, मी या देखाव्यामध्ये उमाजी नाईक यांचे सहकारी विठोबा यांची भूमिका केलेली आहे. नमस्कार, मी जयदीप कांबळे, मी ह्या सजावटीमध्ये खशाबा ह्याचा रोल केलेला होता. नमस्कार, मी आनंद पवार, मी या देखाव्यामध्ये उमाजीराजे नाईक यांच्या वडिलांचं म्हणजे दादजी यांची भूमिका साकारली होती. नमस्कार, माझं नाव आविष्कार किरण देशमुख, मी या सजावटीमध्ये बालपणीचा उमाजी नाईक असा रोल केलेला. माझं नाव ऋतुजा नवसरे, या सजावटीमध्ये मी जणाचा रोल केला होता. हॅलो नमस्कार, मी सत्यजित आमराळे, मी या सजावटीमध्ये मॉम्किटोश इंग्रज अधिकारी याचा रोल केला होता. नमस्कार, मी अमित देशमाने, या देखाव्यामध्ये मी इंग्रज अधिकारी ही भूमिका केली होती. जनतेवर जुलूम होता कामा नये, शिवाजी राजांच्या गनिमी काव्यानं लढावं लागेल. येळ आली तर माघार, नाहीतर तलवार. शिवाजी राज आम्हाला यश द्या. चला र आण घेऊ. घ्या हातात हात, बोला उमाजी बोला. आमचं राज छत्रपती शिवाजी राज आणि आमचं दैवत मल्हारी मार्तंड जेजुरीच्या खंडेरायाची आण घेतो. या कंपनी सरकारच्या कोंडीत सापडलेलं आमचं स्वराज्य आम्ही मिळवून देऊ. माझ्या देशावर कंच्याच परकीयाला राज्य करू देणार नाही. माझ्या रयतेला उपाशी मरू देणार नाही. आम्ही नाईक, बहिर्जी आणि वर्दुजीचं वारस. या गोऱ्यांना आमच्या देशातनं हाकलू तवाच गप बसू. बोला र छत्रपती शिवाजी महाराज की जय. येळकोट येळकोट जय मल्हार. या न्यू गजानन मंडळाचे अध्यक्ष आणि सर्वेसर्वा रणवीर गायकवाड सर, ते आपल्याला मंडळाचा पूर्व इतिहास थोडासा सांगतील. साधारण आमच्या न्यू गजानन मंडळाची जी स्थापना आहे ती 30 वर्षापूर्वी झाली, पण हे जे जिवंत देखावे सादर करण्याची परंपरा साधारण एक 20 वर्षापासून आम्ही चालू केली. सुरुवातीला आम्हाला अनेक अडथळे आले, कारण लोक या गोष्टी स्वीकारत नव्हते. जिवंत देखावा म्हणजे काय, संकल्पनाच त्यावेळेस अस्तित्वात नव्हती.
आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईकांचा विषय का निवडला गेला, तर या विषयी आम्हाला थोडंसं सांगा की आपल्याला या देखावा दाखवण्याची पूर्वतयारी तुमची काय होती? अशा अनेक क्रांतिकारक असतील किंवा मावळे असतील आपल्या स्वराज्यातील, या मावळे जे काय दुर्लक्षित राहिले, जे लोकांसमोर आले नाही, इतिहासामध्ये कुठंतरी त्यांचं पान दडलं गेलं, त्या सर्व क्रांतिकारकांना, त्या मावळ्यांना समाजासमोर आणून त्यांचं बलिदान, त्यांचं कार्य घराघरापर्यंत माहिती व्हावं, आजच्या तरुण पिढीला त्यांचं बलिदान समजावं, या उद्देशानं आम्ही या गणपतीच्या स्टेजवरती लोकांचं मनोरंजन करण्यासोबत त्यांचं प्रबोधन देखील करत असतो. हा एक प्रामाणिक हेतू घेऊन आम्ही देखावे सादर करत असतो. यापूर्वी सुद्धा आम्ही आपल्या परिसरामध्ये आमच्या मंडळाच्या माध्यमातून सुरुवातीला क्रांतीवीर मंगल पांडे असतील, हुतात्मा राजगुरू असतील, आपल्या क्रांतिकारक असतील, आपल्या शिवाजी महाराजांच्या काळातली स्वराज्याची कस्तुरा किंवा पानिपत असेल, त्याच्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले, त्याच्यानंतर राज्याभिषेक, शिवपुत्र शंभूराजे, त्यानंतर मागच्या वर्षी आम्ही सादर केलेला वीरबाजी पासष्टकर, असे अनेक विविध देखावे आम्ही इथं सादर करत असतो. आणि त्याला आम्हाला दरवर्षी लोकांचा तर भरपूर प्रतिसाद मिळतो, पण आपण ज्याचं स्पर्धेत मूल्यांकन करतो त्यातही आम्ही दरवर्षी बाजी मारत असतो. तर ही खरंच कौतुकाची बाब आहे. तर मला या मंडळाविषयी नक्की जाणून घ्यायला आवडेल की एखादं जर देखावा आपण सादर करायचं ठरवलं तर त्याच्या मागं संपूर्णपणे तुम्ही इतिहासाचा अभ्यास करता असं दिसतंय भरपूर प्रमाणात. तर ते नाटक तयार कसं होतं किंवा हा देखाव्याच्या आधीची काय गोष्ट असते, रेकॉर्ड म्हणा किंवा इतिहासाचा अभ्यास, विषय निवड, हे कोणातर्फे केली जाते? हा देखावाची सुरुवात करत असताना सर्वप्रथम कसं थोडंसं वाचनाची आवड असल्यामुळं वर्षभरामध्ये वेगवेगळे विषय मी वाचत असतो. त्यामध्ये हा एक प्रामुख्याने हेतू असतो की मला यावेळी सजावट करायला काय नेमका एखादा विषय मिळतोय का, त्यामध्ये मी ते शोधत असतो. आणि त्यात कुठंतरी मला असे 1, 2 ते 4 विषय मिळतात. त्या विषयामध्ये सादरीकरण करायला सगळेच विषय चांगले असतात, पण लोकांची एक अपेक्षा असते, लोकांची डिमांड असते. ज्यावेळी देखावे बाहेर पडायला जो प्रेक्षकांवर बाहेर पडतो त्या लोकांचा मला विचार करावा लागतो की आपण त्यांना काय देऊ शकतो, त्यांना काय आवडेल बघायला. ह्याची एक तयारी सुरुवातीला अगोदर केलेली असते. मंडळातील कार्यकर्त्यांचा एक विश्वास असतो की आपल्याला यावर्षी एक नवीन दर्जेदार कलाकृती करायची. त्या दृष्टीनं आम्ही मग सुरुवातीला वाचन होतं, एखादा विषय निवडला जातो, त्या 2 ते 4 विषयामध्ये एक विषय निवडून त्या एका विषयावरती ठाम राहून मग त्याचे वाचन करून त्याच्या घटना काढून त्याचे तपशील घेऊन अभ्यास तसा करून हे सर्व जर कोण आमचं करत असतील तर माझे गुरुवर्य आमच्या वैशालातील साहित्यिक ज्येष्ठ लेखक श्री लक्ष्मीकांत रांजणे सर यांचं आम्हाला या सगळ्यामध्ये मोलाचं मार्गदर्शन लाभतं. आणि त्यांच्या सहकार्याशिवाय आम्ही हे सगळं आपल्यासमोर इथं एवढ्या ताकदीनं निर्मिती करू शकत नाही. त्यामुळे ह्यांचा एकदम विशेष उल्लेख होणं गरजेचं आहे की ते ह्या सर्व पाठीमागची जी आमची प्रेरणा आहे, म्हणजे आमचे मार्गदर्शक आहेत ते लक्ष्मीकांत रांजणे सर यांच्या माध्यमातून आम्ही हा देखाव्याची तयारी करत असतो. चित्रपट असेल किंवा नाटक असेल याची निर्मिती करत असताना आमच्या वयातील सर्व कलाकारांना जे प्रामुख्याने अडचण भासती ती म्हणजे रेकॉर्डिंग, ज्याला आपण ध्वनिमुद्रण म्हणतो. ते ध्वनिमुद्रण करण्याची सोय आमच्या वाईमध्ये नव्हती. त्यासाठी आम्ही आधी पुण्याला जावं लागायचं. आत्ता गेले काही वर्षामध्ये 5 ते 6 वर्षामध्ये आमच्या वाई तालुक्यातील बावधन गावातील शिवप्रसाद मामोनी ज्यांचा स्वतःचा त्यांनी 7th मेलडी स्टुडिओ नावाचा एक स्थापन केलं. त्या 7th मेलडी स्टुडिओमध्ये या देखाव्याचं ध्वनिमुद्रण केलं जातं. हा देखाव्याचं ध्वनिमुद्रण करत असताना जे प्रमुख कलाकार आहेत आमचे, ते आम्हाला ज्यांचा आवाजाची एक भादस्त आवाज आम्हाला पाहिजे असतो, असा जो आवाज आहे आमच्या वाई शहराचा एक बुलंद आवाज आहे, सचिन जानपट यांचा आवाज आम्ही उमाजी नाईक या व्यक्तिरेखेला निवडलेला आहे. त्याच्यानंतर या देखाव्याचं निवेदन असतं. त्या निवेदनासाठी आमचे लक्ष्मीकांत रांजणे सर आहेत किंवा आमचे आपल्या सिने कलाकार आहेत देवेंद्र देव, जे अनेक सिरियलमधून आपण त्यांना पाहत असता, नागीर झाल्याच्या मध्ये शीतलची वडील नाना, यांचा आवाज आम्हाला देखाव्यासाठी लाभत असतो. ते याचं निवेदन आमचं करत असतात त्या देखाव्याचं. तसेच आमचे सिने कलाकार आपले जे आता नागीर झाल्याचे लेखक तेजपाल वाघ यांचाही आवाज आमच्या मॅकिंटोसच्या भूमिकेचं केलेला आहे. त्यासाठी आम्हाला त्यांचा आवाज उपलब्ध झाला. प्राजक्ता नमराळे मॅडम असतील किंवा आमचे हे महेश जाधव आहेत आपले, जे टॅलेंट आपण म्हणतो नागीर झाल्यामध्ये, त्यांचा आवाज आमच्या देखाव्यासाठी लाभलेला आहे. तसेच दरवर्षी मंदार शेट्टी सर असतील किंवा हेमंत जोरे आहेत, जे सिरियलमध्ये आपण त्यांना पाहत असतो, आमचा रणजित कासार आहे किंवा जॉन
आवाज रुपाली आंबेडकर मॅडम आहेत किंवा चव्हाण मॅडम आहेत, या सर्वांचे आवाज आम्हाला देखाव्यामध्ये मिळत असतात. आणि हे सर्व कलाकार त्यांचं स्वतःचं काम सोडून कोण मुंबईला असतो, कोण पुण्याला असतो, कोण त्यांच्या बँकेमध्ये कामाला असतो, ह्या सर्वांचं नियोजन करून आम्हाला या देखाव्यासाठी कुठल्याही प्रकारच्या अडचण भासू देत नाही आणि स्वतःहून आवाज देण्यासाठी इथे उपलब्ध असतात आणि आमच्याकडून कुठल्याही माध्यमाची अपेक्षा ते ठेवत नाही. फक्त आम्ही चांगलं काहीतरी निर्माण करतोय, त्यासाठी आम्हाला ते भक्कमपणे पाठबळ देत असतात. आद्य क्रांतीवीर राजेश नाईक हा देखावा इतका प्रचंड इथं लोकांनी गर्दी केली होती, तर देखाव्याची आपल्याला या अभिनयाची किंवा या सेटची आपल्याला विशेषतः इथं जाणवलं मित्रांनो त्या देखावा पाहताना, यामध्ये आपल्याला काही फ्लेक्स वगैरे वापरलेला दिसत नाही, तर संपूर्णपणे मानवनिर्मित मित्रांनो हा सेट त्यांनी उभा केलेला असतो. तर देखावा सादर होण्याच्या अगोदरचा आम्हाला सांगा की कशी पूर्वतयारी असते. हा देखावा सादर करत असताना आम्ही पहिले तर पर्यावरणाचा विचार करतो की पर्यावरणामध्ये ज्या काही गोष्टी असतात त्याचा कुठेही ऱ्हास होता कामा नये, किंवा आपण जे देखावा सादर करत असताना आपल्या स्टेजवरती कुठल्याही प्लॅस्टिकच्या वस्तू असतील किंवा ज्या गोष्टींमुळे आपलं तिथं कचरा असेल किंवा आजूबाजूचा भोवतालचा परिसर अस्वच्छ होणार नाही किंवा त्याच्यातून काही दूषित केमिकल्स वगैरे अशा कुठल्याही गोष्टी आम्ही शक्यतो टाळतो. आणि जे जुन्या साहित्य असतं, जसं की आम्ही इतर ठिकाणी फिरून ते गोळा करतो, आपल्यासारखे इतर चिंतक असतात ते आम्हाला त्या साहित्याची मदत करतात. इथं आम्ही कुठलंही साहित्य कधी भाड्यानं आणलं किंवा इथं आम्ही कुठलंही साहित्य कधीही विकत आणलं, एकच उद्देश असतो की टाकावं तो टिकावं. ज्या गोष्टी टाकून दिल्या त्या गोष्टी आम्ही इतर लोकांना जाऊन मागतो की आम्हाला तुम्ही मदत करा, या साहित्यातून आम्ही काहीतरी चांगलं करायचा प्रयत्न करतो. अशा साहित्यातून आम्ही सुरुवात करतो आणि घरोघरी जाऊन ते वस्तू गोळा करतो आणि त्यातून आम्ही या देखाव्याची निर्मिती करत असतो, ज्याला आपण नेपथ्य म्हणतो, आर्ट डायरेक्शन म्हणतो आपण, ते इथं करत असतो. ह्याच्यामध्ये आम्ही कुठे फ्लेक्स वगैरे वापरतो, ह्याच्यामध्ये आम्हाला दुसरे कुठे आम्ही बाहेरचे कारागीर किंवा कोणाची मदत न घेता ठराविक कामामध्ये आम्हाला इतर लोकांची मदत होत असते. तसं आमचे ते निखिल काळे आहेत, त्यांची यांना आम्हाला रंगभूमी कामामध्ये मदत झाली, किंवा आमचे अतुल पाटील असतील यांचीही आम्हाला या कामात भरपूर मदत होत असते. त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आम्ही मंडळाच्या कार्यकर्त्यांच्या ह्याच्यावरती या देखाव्याचं नेपथ्य जे तुम्ही आज पाहणार आहात व्हिडिओमध्ये ते आम्ही इथे निर्मिती करत असतो. तर कलाकारांची या नाटकामध्ये देखावामध्ये निवड कशी केली जाते? तसं बघितलं तर आता आमच्या मठातले जे कलाकार आहेत हे कोणीही व्यावसायिक कलाकार नाही, हे सगळे आपापलं काम धंदा करणारे, कोणी बँकेत कामाला असेल, कोण लाईटचं काम करतं, कोण प्लंबिंगचं काम करतं किंवा कोण शाळेत शिकायला असतंय किंवा कोणाचं किराणाचं दुकान आहे, असे सगळे आम्ही कलाकार आहेत. आणि ह्याच्यामध्ये कुठलेही व्यावसायिक कलाकार आम्ही मंडळामध्ये घेत नाही या देखावामध्ये. झालंय असं की इतक्या वर्ष देखावे सादर करत असल्यामुळं आमच्याच मंडळामध्ये आता आम्ही नवीन कलाकार सगळे तयार केलेले. आमचा अमित देशपांडे असेल, सत्यजित आंबळे असतील किंवा जयदीप कांबळे असतील किंवा सिद्धार्थ गायकवाड असतील, हे कलाकार आमच्या मंडळाच्या स्टेजवरती तयार झाले. तर आम्ही इथं कुठल्याही व्यावसायिक कलाकारांना मंचावरती निमंत्रित करत नाही. हे जे कलाकार आहेत ते आमच्या मंडळाच्या स्टेजवरतीच घडलेले आहेत सगळे. या देखावामध्ये तालीम सुद्धा एक पाहायला मिळाली आणि त्या तालिमेमध्ये आपल्याला हनुमानांची मूर्ती सुद्धा बघायला मिळाली. तर त्याविषयी काही रंजक घटना आहेत त्या आपल्याला रणवीर सांगतो. आता या मुलाखतीमध्ये तुम्ही पाहतात आम्ही सर्व काही जण आहोत, एक दिग्दर्शक आहे किंवा आमचे सर्व कलाकार, पण ज्या या देखावामध्ये ज्यांनी आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक ही प्रमुख भूमिका ज्याने केली तो आमचा मित्र, आमचा सर्वांचा मार्गदर्शक जितेंद्र भोसले, तो आज या ठिकाणी तो उपस्थित नाहीये, पण त्याची बाईट्स किंवा त्याचा आपण व्हिडिओ याच्यामध्ये ऍड करणार आहे. तर हिची तुम्ही आता प्रश्न विचारला की खरंच आमच्यासाठी म्हणजे आम्हाला या अभिमान वाटतोय सांगताना. तिची मूर्ती आम्हाला वाईट तालुक्यात आम्ही भरपूर ठिकाणी मिळवण्याचा प्रयत्न केला किंवा जे काही जे दुकानं असतात जिथून आपण ड्रेपरी विकत घेतो तिथे आम्हाला मूर्ती उपलब्ध नाही. तो आमचा जो प्रमुख कलाकार आहे जितेंद्र भोसले, त्यांना स्वतः थर्माकोल घेऊन त्या थर्माकोलच्या माध्यमातून ती मूर्ती निर्माण केली. त्याला पीओपीचा लेअर देऊन त्याच्यावरती केशरी रंग चढवून त्याला एक उत्तम त्या आकार आला आणि खरोखरच म्हणजे लोकांना ती मूर्ती बघितलं असं वाटायचं की अरे खरोखर काळ्या पाषाणाची मूर्ती. त्याची निर्मिती आमचा जो प्रमुख कलाकार आहे त्याने ही निर्मिती केलेली त्या मारुतीच्या मूर्तीची. आणि तो एक उत्तम कलाकार आहे, तो एक उत्तम लेखक आहे, तो उत्तम एक चित्रपट करू शकतो. आजही तुम्हाला सगळ्यांना मला इथे आवर्जून सांगायचंय की माझ्या मित्राची एक उत्कृष्ट फिल्मची एक स्टोरी आपण स्क्रिप्ट म्हणतो, हे स्क्रिप्ट लिहून तयार ठेवलेलं आहे. हे स्क्रिप्ट हे रजिस्टर केलेलं आहे त्यानं
आणि एक चांगलं दर्जेदार एक प्रबोधन त्यातून लोकांचं होणार आहे असं स्क्रिप्ट त्याचं लिहून तयार आहे. आम्ही सर्व मित्र त्याला मदत करतोय की त्याला एक उत्तम निर्माता एक प्रोड्युसर मिळवून देण्याचा आम्ही गेले अनेक 1-2 वर्षांनी प्रयत्न करतोय. त्याला जर एखादा उत्तम चांगला प्रोड्युसर मिळाला तर तो एक उत्तम दर्जाची फिल्म तयार करू शकतो. आणि मी या व्हिडिओच्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय की आपण जर कोणता चित्रपट निर्माण करण्याची जर आपली महत्वाकांक्षा असेल इच्छा असेल तर नक्कीच आमच्या जितेंद्र भोसले मित्रांची आपण संपर्क साधून जर आपल्याला त्याची स्क्रिप्ट आवडली तर आपण त्याला या देखाव्याची पिक्चरची निर्मिती करायला आपण सर्वांनी मदत करावी. तर एक सर्वांना मी कळकळीचं आवाहन करतो. तर बघितलं तुम्ही मित्रांनो, आपल्याला जे आद्य क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांचं जे अभिनय त्यांनी केलेला आहे सुंदर असा, हे जितेंद्र भोसले सर आपल्याला आपल्या मीटिंगमध्ये आपल्याला ते दुर्दैवानं उपलब्ध नाही, पण आपल्या व्हिडिओमध्ये आपण थोडीशी त्यांच्याविषयी थोडीशी माहिती आपण पुढे ऍड करणार आहोत. रणवीर सरांकडून आपण इतर कलाकारांकडे बोलूया ज्यांनी मॅकिंटोश या इंग्रज अधिकाऱ्याची एकदम क्रूर अशी भूमिका केली आहे. आणि माझं स्वतःचं मत सांगायचं झालं तर मला अक्षरशः राग आला होता त्या पात्राचा. तर सत्यजित सर आहेत आपल्यासोबत, सांगा. त्यात मला म्हणजे पहिली अडचण म्हणजे घोड्यावर बसताना खूप भीती वाटली की घोडा लाथीत मारतोय की नाही कसं काय, पण ते सगळं होऊन गेलं आणि लोकांना आवडलं असं तो रोल मी केला कारण की लोकांच्या प्रतिक्रिया भरपूर आल्या. प्रथमतः मी मॅकिंटोश हा रोल केल्यामुळे मी त्यांची माफी मागतो कारण की त्यांनी माझ्या नायकांना जसं 30 दिवस त्यांना कैद केलं होतं तसं त्यांच्यावर त्यांनी ते पुस्तक लिहिलं, त्यामुळे हा इतिहास आज आपल्याला बघायला मिळाला. आणि अजून सांगायचं म्हटलं तर पहिला 1-2 दिवस घोड्यावर बसताना थोड्या अडचणी आल्या कारण घोडा लाथी मारत होता, घोड्याला काही माहीत नव्हतं की कुठनं कसं काय करायचं काय. पण जसं जसे दिवस वाढत गेले तसं घोड्याला पण कळलं की प्रॅक्टिस केल्यामुळे की कुठेही थांबायचं, कधी निघायचं किंवा काय, त्यामुळे त्या अडचणी काय एवढ्या आल्या नाही घोड्याच्या वेळेस. आणि सांगायचं म्हणलं तर 15 वर्ष मी इथं जसं आपल्या नवजा मंडळाच्या स्टेजवर काम करतो त्यात शक्यतो मी विलनच्याच भूमिका केल्या. ते दादामुळेच मला सर्व गोष्टी करायला भेटल्या विलनच्या. जसं 2015ला आम्ही महात्मा पुणे केले त्यावेळेस मी ब्राह्मणाचा रोल केला होता, त्यावेळेस पण अशाच प्रतिक्रिया येत होती क्रूर ब्राह्मण की लोकांच्या खाल्ला अक्षरशः सर्व भक्तांना शिवाय होत्या. त्यावेळेस माझा सहकारी आम्ही देशमुख होता, त्याने पण खूप चांगली सजावट त्यावेळेस रोल चांगला हे केला. तसेच मागच्या वर्षी असेल भाजप असेल त्यावेळेस मी फत्तेखानचा रोल केला होता, त्यावेळेस पण खूप भावना अशा म्हणजे व्यक्त होत होते की कसं आहे म्हणजे त्यांनी कसं हे केलं. हे सगळं दादा श्रेय जाते की दादा त्यावेळेस मला डोळ्यासमोर पात्र ठेवून की त्याला वाटतं त्याला विश्वास असतो की हा नाही हा रोल हमखास पार पडेल. What is this? खड़ा विषय. Yes, sir. मग किट्या तुझी मुंडकी मेजून घे, जशास तसं उत्तर मिळेल लक्षात ठेव. या देखावामध्ये निगेटिव्ह पात्र मॅकिंटोश, तर या पात्राविषयी किंवा या व्यक्तिरेखेविषयी थोडंसं इतिहास किंवा त्याबद्दल माहिती आपल्याला रणवीर दादा देतील, तर सांगा. आपण जर आज इथं व्हिडिओ पाहता त्या सर्व व्हिडिओ बघणाऱ्या सर्व प्रेक्षकांना मला इथं आवर्जून इथं विशेष उल्लेख करायचा अशा व्यक्तीचा सर मॅकिंटोश एक इंग्रज अधिकारी होता. आमच्या देखावामध्ये जो मॅकिंटोश अधिकारी आपण जो पाहिला तो अधिकारी कदाचित असा नसावा, पण एक तो लिबर्टी घेऊन लोकांना हा विलन आवाज रंगवावा लागला. पण जो खरा इंग्रज अधिकारी होता मॅकिंटोश की ज्यानं ज्यावेळेस उमाजी नाईकांना अटक केली त्यावेळेस कैदेत असताना उमाजी नाईकांची रोज जाऊन ती मुलाखत घ्यायची आणि रोज ते डायरी लिहायचे. त्या डायरी लिहित असताना त्यांनी उमाजी नाईकांना विचारलं की तुझी याच्या पाठीमागची प्रेरणा काय, तर त्याचं उत्तर असं होतं की छत्रपती शिवाजी महाराज या अख्ख्या जगाची प्रेरणा. तसंच त्यांनी विचारलं की तुम्ही हा लढा कसा उभा केला किंवा तुमचे सहकारी कशी गोळा केले आणि कशा पद्धतीनं तुमची काय ही जी स्वातंत्र्य लढा उभा करण्याबाबतीची जी काय तुम्ही यंत्रणा उभी केली ह्या तुम्हाला अडचणी कशा आल्या काय, ही सगळी माहिती त्यांची घेतली आणि त्याची एक डायरी लिहिली. आज मी हा देखावा ज्यावेळेस निर्माण केला त्याची निर्मिती केली त्यावेळेस मी ह्या डायरीचा अभ्यास केला, त्याचं वाचन केलं
आणि सर्वप्रथम मला एक दिग्दर्शक म्हणून त्यांची माफी मागायची मॅकेंटोसची, की मला इथं देखावा दाखवत असताना एक विलन पात्र लोकांसोबत खलनायक दाखवावा लागला. पण वास्तविक ज्या मॅकेंटोसमुळं हे लिहिलं गेलं, हा इतिहास लोकांसमोर आला, त्याच्यामुळं आम्ही हा देखावा इथं सादर केला. तर त्याला आम्हाला न्यू गजानन मंडळाच्या वतीने खरं तर धन्यवाद द्यायचे, की त्यांनी जर आज डायरी घेऊन ठेवली नसती तर आज आपल्या महाराष्ट्रातील सर्व समाज बांधवांना किंवा सर्व देशप्रेमींना किंवा नागरिकांना हे उमाजी नाईकांबद्दलचा इतिहास हा कळला नसता. मित्रांनो, आपल्याला विरोधानंदी थोडक्यात एवढंच सांगितलं की उमाजीराजेंचा इतिहास जेवढा आपल्या महाराष्ट्रामध्ये जेवढा जुने कागदपत्रात नाही, एवढा मॅकिंटोश या इंग्रज अधिकाऱ्याने ज्यांनी उमाजी नाईकांना पकडलं त्यांनी स्वतः लिहून ठेवलेला आहे. तीच माहिती आपल्याला रणवीर दादांनी दिली. इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका केलेले मित्र आहेत, तर ते सांगतील आपल्याला थोडंसं. नमस्कार, मी आद्यक्रांतिकारक उमाजी नाईक या लेखामध्ये मी इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका पार पडली होती. म्हणजे की सतीश सरांनी सांगितलं होता की मॉम्प्युटरचा रोल मी केला, त्यांचा असिस्टंट म्हणून मी रोल केला होता. मला रोल करण्यात काही म्हणजे त्रास होत नव्हता किंवा रणवीर दादा माझ्या पाठीशी होते किंवा असं करायचं मला कधीच काय वाटलं. आता रणवीर दादांनी म्हणले की लहानपणापासून मी येतच करतो या म्हणजे सेटवर किंवा काय लहानपणी आम्ही अशी करायचो, जायचो बाबा काय असं मी बाबा म्हणतो त्यांना. रणवीर काय ते आम्हाला मार्गदर्शन करतात कधी काय करायचं सेटवर. पहिलं आता माझ्यापेक्षा सिनियर हे सिद्धार्थ गायकवाड असतील किंवा जयदेव कांबळे असतील किंवा सत्यजित आंबळे सर असतील, ते पहिले आम्ही बघायचं होतं लहानपणी असताना. वाटायचं बाबा भरपूर आहे, आईला सांगायचं, वडिलांना सांगायचं, कसलं मस्त देखावं करतात शेजारी जाणं असं बघायला भेटत नाही. आई पण म्हणायची तुम्ही पण करू शकता, असं आम्हाला वाटायचं करू शकेन आम्ही काय. त्यावेळेस आम्ही जायचो बघायला वगैरे. त्यावेळेस बाबा असं आम्हाला म्हणायचा, रणवीर दादा असे म्हणायचे तू पण कर किंवा काय. त्यावेळेस पहिली भूमिका मी ब्राह्मणाचा रोल केला, ब्राह्मणाचा रोल. त्यावेळेस चांगली भूमिका मला जमली. त्यावेळेस मी मला ग्रीप धरली. त्यावेळेस मी संताजी घोरपडे जवळ पण केली. त्यावेळेस मी औरंगजेबाची मी भूमिका पार पडली होती. त्यावेळेस इतकी भूमिका आवडली मला की म्हणजे अख्ख्या वायकरांना ती भूमिका आवडली मला त्यावेळेस. आताही मी इंग्रज अधिकाऱ्याच्या आता संताजी घोरपडेमध्ये इंग्रज अधिकाऱ्याची भूमिका मी पार पाडली. खूप बरं वाटलं. आताही काय प्रॉब्लेम नाही, म्हणजे इतकं मस्त वाटलं की भूमिका पार पाडताना काही दडपण नाही काय नाही वगैरे. आणि या कलेत इतकं वाव भेटतो ना की अख्खी वायकरा आपल्या कौतुक करतात, इतकी म्हणजे थाप भेटते आपल्याला वायकरांची आपल्या मनात. इतकं बरं वाटतं. हे सगळं श्रेय रणवीर दादांना जातं. Umaji, I will kill you. Sir Macintosh, शाइस्ते खान पर सिवा ने ऐसा ही हमला किया था. Don't talk stupid. हम उमा की मुंडी काट के इधर यहाँ हैंग करेगा और एक मैनिफेस्टो जाहिरनामा निकालो. जो उमा की खबर पुलिस को देगा उसको 10,400 बीघा जमीन इनाम मिलेगी. Company attention. जाओ उसे पकड़ो, arrest him. सर्वात प्रथम मी रणवीर सरांची खूप आभारी आहे की त्यांनी मला ह्या रोलसाठी निवडलं. तसेच सत्यजित आणि सिद्धार्थ यांच्या थ्रू मला इथे माझा अभिनय सादर करण्याचा चान्स मिळाला. त्यासाठी मी त्यांची पण खूप आभारी आहे. आतापर्यंत मी जास्त करून असे देखावे बघितले, पण असा अनुभव वगैरे कधी असा घेतला नाही. पण फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये असा अनुभव आला आहे की म्हणजे खूप असं एक्साइटमेंट होती की कसं करणार आहे काय, आणि कन्फ्युजन पण होतं की मी हे करू शकेल का नाही. पण ज्यावेळेस मी त्या सजावटीमध्ये भाग वगैरे घेतला तसं मला खूप लोकांचे प्रतिसाद वगैरे आले आणि आता खूप छान वाटतं. Arrest him. खुद को बहुत चालाक समझते थे, आखिरकार हाथ लग ही गए. You bloody fool. काय केलं हे? तुम्ही काय घाई केली? काळ्या तुझी किरडी बसवली, मला मोर करून केसला गळा कापला मुडद्यांनी. राजू मला माफ करा, मला माफ करा राजू. You bloody fool. अरे पुतऱ्या हाड. काळजी करू नको जाना. आपल्यातलं गद्दार जवळ संपत नाहीत तवर हे स्वराज्य असंच गोठ्यात येत राहणार. पण आम्ही जिगर सोडणार नाही. जीवात जीव आहे तोवर हा पट्ट्या ह्यांना हिसक देऊन आपटणारच. अरे मोंकी त्या ह्याला म्हणतात हिसका.
मी या देखाव्यामध्ये दाजी खोमणे यांचा अभिनय स्वीकारला होता आणि या कोणतंही ॲक्टिंगचं बॅकग्राऊंड नसताना स्टेज डेअरिंग नसताना आमच्या रजनीकांतमुळे आम्हाला इथं एक स्टेजवर काम करण्याची संधी मिळाली. अक्षरशः स्टेजवर उभं राहताना आम्हाला ती पहिली भीती वाटायची, पण मागेही असायचे, समोर उभे असायचे, तुला हा रोल करायचं मला वाटतं माहीत नाही. आणि त्यांचं निरीक्षण एवढं असतं ते बारीकशा गोष्टीवरून की कुठला रोल कोण करू शकतं हे त्यांना एकदम परफेक्ट माहीत असतं. असे सर्वजण बसलेले असतात, आपले पुरस्कार चालू असतात, वाचन चालू असतं ज्यावेळेस त्यावेळेस प्रत्येकाला एकेकाला तुला हा रोल करायचं, तुला हा रोल करायचा आणि प्रत्येक जण तो रोल पूर्णपणे पार पाडतोच काय असेल ते. आणि त्यानंतर म्हणजे देखाव्यात काम करत असताना हे सर्व कार्यकर्ते बॅकस्टेजला पण तेवढीच मेहनत घेत असतात. हा पूर्ण सेट उभा करताना ह्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण काम करत असतो. नमस्कार, मी या देखाव्यात बाल उमाजी पात्र स्वीकारले. तर तसं मला आधी खूप भीती वाटायची स्टेजवर जायला की काय होईल, कसं करेन मी, किंवा स्टेजवर मला काही होणार नाही, म्हणजे जर खेळता खेळताना मी काही जर हे झालं, जर चुकून मला काही आठवलं नाही तर मग कसं मी करेन, म्हणून मी कन्फ्युजनमध्ये गेलेलो. पण हळूहळू तो कन्फ्युजन पण दूर झालं आणि माझी स्टेजची भीती पण कमी झाली. आणि मी थँकफुल आहे या टीमला की मला त्यांच्यामुळे हे स्किटमध्ये मला काम करायला मिळालं. थँक्यू. शाबास रे पठ्या, ए भले शाबास. खंडीराया भरून पावलो गा. उमा, अरे तुझं रगातच जागल्याच. म्हणजे काय हो बापू? अरे गडाची राखण कराय जो दिसरा जागतो तो जागल्या. आपल्या शिवाजी राजापासून आपण या पुरंदराचं जागलं किल्लादार. आणि किल्ला राखायचा म्हणजे ही समज चालवा यायला पाहिजे. अरे निस्त्या या गोपणीवर आम्ही गनिमाला गडाच्या पायथ्यावरच ठेचायचो. मी आपण ठेचणार ती लाल तोंडाची माकडं अक्षर सटकून काढणार. ए शाबास माझ्या वागा. रोज तालमीत जायचं. ही मनगाट पोलादासारखी झाली की तलवार फरशी नुसती टेंगरीवाणी फिरत. हा बापू, मी राजा होणार. येळकोट येळकोट, जय मल्हार. अतिशय छान अभिनय केला मित्रांनो. इतका छोटासा असून तो तर आपल्याला उमाजीराजेंचे काही सहकार्यांचे जी पात्र केलेले आहेत ते आपल्याला बंधू थोडीशी आणखी माहिती देते. तर पहिले सांग. नमस्कार, मी ह्या सजावटीमध्ये खशापा याचा रोल केलेला होता. सर स्क्रीन वाचली रणवीर सर म्हणले की ह्याच्या अगोदर कधी तू डान्स केला म्हणजे केलेला असं पाठीमागं केलेला नाही केला. पण रणवीर दादा बोलले की तुला सजावटीमध्ये डान्सचा कार्यक्रम म्हणजे करावा लागला. तर सर मी आत्तापर्यंत कधी डान्स केला नव्हता तर मला करावा लागला. पण मी संध्याकाळी उमाजी नाईक सरांचा इतिहास बघितला तर सर त्यांनी यातना भरपूर घेतल्या होत्या. तर म्हणलं आपण डान्स केला तर आपले पायच होता, दुसरं काय होणार. तर मी तो डान्स जवळजवळ 4 ते 5 दिवस मी करत होतो. सर फक्त एवढं सांगायचं की रणवीर सरांमुळेच हे सक्सेस झालं. धन्यवाद. नक्कीच मित्रांनो, या कलाकारांचं कौतुक करण्यामागे त्यांचं परिश्रम आहे. तर आणखी आपल्याला एक कलाकार आहे तर ते थोडंसं सांगतो. नमस्कार, मी आद्यक्रांती उमाजीराजे नाईक या सजावटीमध्ये उमाजीराजेंचे सहकारी म्हणून भूमिका बजावली. तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला इथे इतिहास अनुभवायला मिळतो, म्हणजे इतिहास जगायला मिळतो. तुम्ही वाईकर सगळे इतिहास पाहत असता किंवा तुम्ही सगळे प्रेक्षक वर्ग सगळे इतिहास पाहत असता, पण तो इतिहास आम्ही अनुभवत असतो. म्हणजे आम्हाला स्वतः त्या काळात तो इतिहास त्या काळात कसे त्यावेळेस जगले असतील, क्रांतिकारक म्हणा, महाराजांचे मावळे म्हणा कसे जगले असतील हे आम्हाला अनुभवायला मिळतो. आणि मंडळाच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी वेगवेगळ्या इतिहासात रंगून जात असतो, आम्हाला इतिहास अनुभवायला मिळत असतो.
तर त्यासाठी मी आमचे मंडळाचे अध्यक्ष रणवीर दादा यांचं मी आभारी आहे आणि त्याबरोबर सगळ्या मंडळातल्या पदाधिकाऱ्यांचा पण आभारी आहे. तर उमाजी नाईकांचे सहकार्य आपण बघितले. कृष्णाजी कोमणे यांचं पात्र या भावाने केलेलं आहे. तर आपल्याला आणखी एक मित्र भेटलाय, हा सांगेल आपल्याला की उमाजीराजेंच्या सहकार्याची भूमिका बजावताना. आणि मित्रांनो, या नाटकामध्ये तुम्ही बघितलं असेल की एक गाणं देखील आहे आणि यांनी सुंदर असा डान्स केलेला आहे. तर दादा आपल्याला सांगेल काय प्रोसेस होती त्याची किंवा काय कसं आपण नृत्य इतकं सुंदर असं केलं. मला पहिल्यापासून डान्सची आवड आहे. मी डान्स वगैरे करतो आणि माझा सहकारी जो होता त्याच्याकडून मी कसून सराव करून घेतलं आणि ते भूमिका जी मला मिळाली त्यातून मला खूप आनंद भेटला. आणि जेव्हापासून आम्ही हे असे देखावे वगैरे करतोय त्यातून हे आमचे एक एक असे कलाकार घडत गेले. मी ज्यांना अनुभव नव्हता कधी कला मंचावर उभा राहण्याचा किंवा एवढं प्रेक्षकांना सामना करण्याचा, ते त्यांना एक एक कलाकार घडत गेले. त्यांना ताकद भेटली, एक अनुभव आला आणि त्यातून हे सगळे कलाकार घडले. तर बघितलं तुम्ही मित्रांनो, प्रत्येक जण रणवीर सरांचं नाव घेत आहे. तर त्यांच्या दिग्दर्शनानेच हा सुंदर असा देखावा पार पडलेला आहे. आणि विशेष गोष्ट म्हणजे या देखाव्यामध्ये 2 प्रकारचे प्राणी वापरले गेले. एक म्हणजे घोडा आणि आपले धनगर, आपल्या बंधूंचे बकरी असतात ते वापरले गेले. एक एक बकरी गोली से उड़ा दूंगा साले. अरे 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 हे काय म्हणते बघा, मी ह्याचा साला. शूट हिम, हँड्स अप. अयो अहो साहेब थांबा. अहो का गरीबाला मारताय साहेब? आम्ही हटकर धनगर हाव. वाईज बिरुबाचं सुमरान मांडतो आणि आल्या पावली निघून जातो. तर त्याविषयी आम्हाला थोडंसं काय की प्राणी देखाव्यामध्ये वापरणं हे खरंच रिस्की सुद्धा आहे. तर सांग, या देखाव्याची निर्मिती करताना मला प्रथमतः प्रेक्षक वर्ग डोळ्यासमोर ठेवावा लागतो. कारण जो प्रेक्षक वर्ग आमचा देखावा पाहिला येतो, जो आमचा पारंपरिक प्रेक्षक वर्ग, तो आमचा सगळा ग्रामीण भागात नाही, वाई तालुक्यातील प्रेक्षक वर्ग हा देखावा पाहिला येतो. मला त्यांचं जे त्यावेळेस 10-20 किलोमीटर 25 किलोमीटर जिल्ह्यातूनही प्रेक्षक इथे येत असते, तर त्यांचा निदान मला पहिला करावा लागतो की त्यांना मी काय देऊ शकतो. मी ज्या विषय निवडतो त्याच्यामध्ये तो दर्जेदार विषय असतो, त्याचं नेपथ्य असतं, त्याचं कास्टिंग असतं, हे सर्व प्रकारचे अभिनय उत्तमरित्या करतात. त्यासोबत प्रेक्षक जे असतात त्याच्यामधून लहान मुलं हा देखावा पाहायला येत असतात. तो जो काय असतात, समजा आम्ही मागच्या वर्षी पहिली जोडी दाखवली होती, त्याच्या आधी कित्येक वेळा घोडा दाखवला, यावर्षी दाखवला. तुम्हाला या वर्षात आमच्या स्टेजवरती बकरी बघायला मिळाली. मला थोडंसं ते जो बाल प्रेक्षक वर्ग आम्हाला लाभला आहे की जो आमच्या सजावटीचं भरपूर कौतुक करतो. हा देखावा प्रत्येक घरातल्या आई वडिलांच्या कानात होतच असतो की अरे तिथं कसं केलं निवेदनमध्ये. त्यासाठी मी हे सगळं त्या जे प्राणी असतात सजीव त्यांना कुठल्याही प्रकारची इजा न होऊन देता त्यांना रंगमंचावरती आणून त्यांच्यावर सराव करून त्याचं टायमिंग वगैरे काढून आम्ही त्यांना देखावामध्ये सहजीव देखावा, सहजीव असा आम्ही तो देखावा लोकांसमोर घेऊन येत असतो. बोलो बोलो, तुम्हारी आखिरी ख्वाहिश क्या है? आखरी ख्वाहिश? इंग्रजांनो, आमच्या देशातनं चालते व्हा आणि तुम्हाला इथनं जाताना बघणं हीच माझी शेवटची इच्छा आहे. आज जरी ती पुरी होणार नसली तरी आमचं वारस तुम्हाला आमच्या मायभूमीतनं हाकलून लावतेलच. माझ्या भावांनो, एक व्हा. सरदार, जमीनदार, राज, संस्थानिक हो, उठा, बंड करा. या गोऱ्यांची राजवट आता संपणार आहे आणि आपल्या स्वातंत्र्याची पहाट होणार आहे. माझं बलिदान हीच उद्याच्या क्रांतीची सुरुवात आहे. उद्याच्या स्वातंत्र्यात माणूस म्हणून एक व्हा. सामाजिक, धार्मिक, जातीय दुही पेरू नका, कारण आपली एकात्मता जगाला जिंकू शकेल. छत्रपती शिवाजी महाराज की जय. तर भविष्यात याचं काय प्रयोजन आहे, भविष्यात कोणत्या कोणत्या प्रकारच्या आपल्याला गोष्टी बघायला मिळणार आहेत या मंडळाकडून, त्याच्याविषयी
विविध देखावे सादर करत असतो. विषय आमचे वेगळे असतात, मांडणी वेगळी असते, आमचं लाईट इफेक्ट वेगळा असतो, आमचं नेपथ्य वेगळं असतं. दरवर्षी आम्ही सरावातून करत चाललो. मागच्या वर्षी जो आम्ही देखावा सादर करतो त्यातून नवीन काहीतरी शिकतो, पुढच्या वर्षी आम्ही त्यात सुधारणा करतो. असं करत करत इथपर्यंत आलो. देखावा पाहत असताना आमच्या प्रेक्षकांना कधीही असं वाटत नाही की आपण ही गणपती सजावट करतो. त्यांना असं वाटतं की प्रश्न पडतात की हे कुणाची तरी नक्कीच प्रोफेशनल लोकांची मदत घेऊन करत असतील, पण असं हे काय नाही. आम्ही मंडळाचे कार्यकर्ते आहोत, हेच आम्ही हेतू सादर करत असतो. प्रेक्षकांची आमच्याकडून नेहमी अशी अपेक्षा असते की ती कॉमन असते, सामान्य अपेक्षा अशी असते की ह्या मंडळात आम्हाला गेल्यानंतर एक वेगळं काहीतरी बघायला मिळालं पाहिजे. आणि त्या अपेक्षेला आम्ही बांधले, त्या लोकांच्या अपेक्षेला आम्ही बांधले. त्यांना एक वेगळं काहीतरी दरवर्षी आम्हाला द्यावं जे इतर मंडळाच्या रंगमंचावरती जे त्यांना पाहायला मिळत नाही, असं आम्ही आमच्या स्टेजवरती त्या लोकांना ते दाखवत असतो. आणि निश्चितच या वर्षी जो आम्हाला प्रतिसाद मिळाला प्रेक्षकांचा, तेव्हा आमची जबाबदारी वाढलेली आज. आणि पुढच्या वर्षी आम्ही याच्याही पेक्षा आणि वेगळा चांगला काहीतरी एक प्रयोग, याला प्रयोग म्हणतो, या ठिकाणी आम्ही इथं चांगल्या पद्धतीने सादर करण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करू, अशी या आपल्या युट्यूबचे ब्लॉगर आनंद शेटकरे सर यांच्या माध्यमातून इथं मी आपल्या सर्वांना करतो. आणि नक्कीच आपण महाराष्ट्राच्या कोणाकोपऱ्यातून हा व्हिडिओ पाहत असताना पुढच्या वर्षी गणपतीमध्ये नक्कीच वाई तालुक्यामध्ये, वाई शहरामध्ये, आमच्या गंगापुरीमध्ये आपणही सर्वांनी आमचा पुढच्या वर्षी जो आम्ही देखावा सादर करू, हा देखावा सादर केल्यानंतर आपण सर्वजण हा देखावा इथे पाहायला उपस्थित राहावा, ही या व्हिडिओच्या माध्यमातून आपण विनंती करतो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. येळकोट येळकोट, जय मल्हार. आणि पुण्यातल्या खडकाळीतल्या तहसील कार्यालयातल्या तुरुंगाजवळील विहिरीवर उमाजींना फाशी देऊन त्यांचा देह इतरांना दहशत बसावी म्हणून तिथेच पिंपळाच्या झाडाला 3 दिवस लटकवून ठेवला होता. आजही ती विहीर, तो तुरुंग आणि तो पिंपळ या धगधगत्या इतिहासाची साक्ष देत तिथे उभा आहे. जगातल्या महान शक्तीला आणि त्यांच्या बलाढ्य सैन्याला उमाजींना पकडणे केवळ अशक्य होते, पण इथेही आपल्या फितूर इतिहासाची पुनरुक्ती झाली आणि गद्दारांमुळे आपलं स्वातंत्र्य थोडं लांबणीवर गेलं इतकंच. जय हिंद. मित्रांनो, तुम्ही पाहिलीत ही छोटीशी मुलाखत. राजे उमाजी नाईक यांच्यावर आधारित या मंडळाचा देखावा खूपच सुंदर होता. अशा प्रकारचे देखावे सादर करण्यासाठी मुख्य कलाकारांसोबतच असंख्य हात पडद्यामागे राबत असतात. त्या सर्व कार्यकर्त्यांच्या कार्याला सलाम आहे. आणि शेवटी या वर्षीच्या राजे उमाजी नाईक देखावा दाखवल्याबद्दल आपल्या चॅनलतर्फे व तमाम रामोशी बांधवांकडून न्यू गजानन मंडळाचे खूप खूप आभार व या मंडळाच्या पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा. जय शिवराय, जय उमाजीराजे, जय मल्हार.